पुण्यामध्ये गारठा वाढलेला आहे आणि थंडीची जोरदार एंट्री झाली आहे। पुण्यामध्ये किमान तापमान 14.3 अंश सेल्सिअसवर गेलेलं आहे। महाबळेश्वर पेक्षा सुद्धा पुण्यामध्ये कमी तापमान आहे। पुणेकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि तितकीच दिलासादायक आणि आनंददायी बाब म्हणावी लागेल। पुणेकर थंडीने गारठलेले आहेत। तापमानामध्ये आणखी घट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला गारवा जाणवतोय। पुण्यामध्ये गारठा वाढलेला आहे। थंडीची जोरदार एंट्री पुण्यामध्ये झाली आहे। पुण्याचं किमान तापमान 14.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। तर पावसानं आता पूर्णपणे उसंत घेतलेली आहे। पाऊस थांबलेला आहे, मात्र आता गुलाबी थंडीची चाहूल राज्यभरात आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये 14.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे। पुणेकर आता थंडीने गारठलेले आहेत। जोरदार थंडी पुण्यामध्ये पडलेली आहे। महाबळेश्वरपेक्षा सुद्धा कमी तापमान पुण्यामध्ये नोंदवलं गेले। थेट माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे। निलेश, कुडकुडी भरलेली आहे, सध्या हुडहुडी भरलेली आहे पुणेकरांना, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पावसाची विश्रांती झाल्यानंतर पुण्यामध्ये आता थंडीची चाहूल लागलेली आहे। महाबळेश्वरपेक्षा थंडी पुण्यामध्ये जाणवते। काल 14.3 अंश थंडी आपल्याला जाणवत होती, तर आज खरं तर 13 वर आलेली आहे। खरं तर 2 दिवसात थंडी प्रचंड वाढलेली पाहायला मिळतात आणि विशेष करून पहाटेच्या सोमवारास मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना स्वेटर घालून यावं लागल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। त्यामुळे पुण्यामध्ये कालपासून थंडी वाढलेली पाहायला मिळते आणि हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस ही थंडी आणखीन वाढण्याची शक्यता असल्याची माहिती दिली। त्यामुळे पुण्यामध्ये महाबळेश्वरचा काहीसा भाग आल्याचा असं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी धुकं सुद्धा पाहायला मिळत होतं। त्यामुळे पुण्यामध्ये गुलाबी थंडीचा अनुभव कालपासून पुणेकरांना जाणवत असल्याची पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्यामध्ये सध्या गारठा पाहायला मिळतोय। 14.3 अंश सेल्सिअसवर सध्या किमान तापमान आहे। इतकं कमी तापमान इथे पुण्यात नोंदवलं गेलंय।